हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। पक्षात मी सिनियर पदासाठी योग्य असूनही संधी मिळत नाही। राज्यसभेच्या खासदारकीवरूनही टीव्ही 9च्या मुलाखतीत मंत्री भुजबळांचं रोखठोक वक्तव्य। शरद पवार गटाकडे जाण्यासाठी माझ्याकडून खिडकी किंवा दरवाजा उघडा नाही। अजित पवार गटासोबतच आहे, युतीतच राहणार। टीव्ही 9च्या मुलाखतीत भुजबळांकडून स्पष्ट। भुजबळ हे वाघ होते, त्यांनी बळ दाखवावं। भाजपसोबत सत्तेत जाण्याची भुजबळांची इच्छा नव्हती असं ते खासगीत बोलले। विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। भुजबळांना मंत्रिमंडळात घेतलं पण त्यांचा छळ संपवला नाही। भाजपला ओबीसींबाबत राग, नाना पटोलेंचा भाजपवर निशाणा। बाळासाहेब ठाकरेंसोबत राज ठाकरेंचे मतभेद कसे झाले? राज ठाकरेंची मागणी काय होती? बाळासाहेबांच्या अटकेच्या टीकेवरून मंत्री भुजबळांचा टीव्ही 9च्या मुलाखतीतून पलटवार। बाळासाहेबांशी राज ठाकरेंचं रक्ताचं नातं, राज ठाकरेंनी शिवसेना सोडून चूक केली। टीव्ही 9च्या मुलाखतीत भुजबळांचं वक्तव्य। येत्या काळात अनेक जण काँग्रेसमध्ये येणार, काँग्रेसमध्ये तिकिटांसाठी गर्दी होणार, नाना पटोलेंचा दावा। सांगलीच्या निवडणुकीत मला आणि विशाल पाटलांना त्रास सहन करावा लागला, लवकरच चोख उत्तर देणार, काँग्रेस आमदार विश्वजित कदमांचा इशारा। सांगलीची जागा हक्काची असताना विश्वजितची मागणी योग्य, भेटून मनातील राग दूर करणार, विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। 27 जून ते 12 जुलैपर्यंत राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन। 28 जूनला अजित पवार राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करणार। अधिवेशनात एनडीए सरकार वादग्रस्त विधेयकं बाजूला ठेवण्याची शक्यता। महाराष्ट्र, हरियाणा, झारखंडमधील विधानसभा निवडणुका जिंकण्यावर मोदींचा भर। मर्सिडीज बेंझ महाराष्ट्रामध्ये 3000 कोटींची गुंतवणूक करणार, रोजगारात मोठी वाढ होणार, मंत्री उदय सामंत यांची माहिती। महाविकास आघाडीची आज वायबीच सेंटरला पत्रकार परिषद। शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार। मंत्री उदय सामंत आणि संजय शिरसाट जरांगेंची भेट घेण्याची शक्यता। संभाजीनगरमधील गॅलेक्सी रुग्णालयात जरांगेंवर उपचार सुरू। जळगावच्या मण्यारखेडा तलावात माशांचा मृत्यू, केमिकल कंपन्याच्या विषारी पाण्यामुळे माशांचा मृत्यू झाल्याची माहिती। पंढरपुरातील पालखी सोहळ्यासाठी राज्य सरकारकडून 21 कोटींचा निधी थेट जिल्हा परिषदांना मिळणार। भाविकांच्या महाआरोग्य शिबिरासाठी आरोग्य विभाग 10 कोटी खर्च करणार। आजपासून राज्यातील शाळा सुरू, शैक्षणिक वर्षाची सुरुवात शैक्षणिक पाडव्याने करण्याचा शालेय शिक्षण विभागाचा निर्णय। अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत शेकडो क्विंटल शेतीमाल भिजला, शेतकरी आणि व्यापाऱ्यांचं नुकसान। शेतमाल सुरक्षित ठेवण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी। 15 आणि 16 जूनला मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात येलो अलर्ट, कोकणातही 2 दिवस मुसळधार पावसाचा इशारा। पावसामुळे पाकिस्तानला मोठा झटका, टी20 वर्ल्ड कपमधून पाकिस्तान बाहेर। अ गटातून भारतानंतर अमेरिकेची सुपर 8 मध्ये एंट्री। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।